शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष हरे 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 यस्य वामे स्थिता लक्ष्मी भूदेवी दक्षिणे स्थिता पुरतः मारुतिर्यस्य तं वन्दे वेङ्कटाचलं विद्यादिराजतीर्थानां करकञ्जसमुद्भवं विद्याधीशगुरुं वन्दे मधुविद्याप्रवर्धये. श्री मुख्यप्राणांतर्गत लक्ष्मी व्यंकटेशाक तशी व्यासपीठार विराजमान झालेले श्री श्री श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपादवड स्वामी महाराजाले चरणकमलाक नमन करत आजी कुमटे गावाक एक भारी योगायोग स्वाम्याले एक दिव्य आगमन आणि बहुकालानंतर 6 दिवसाचे एक वास्तव्य हांगा मठाक अनुग्रह जाल्लो आसा. हे बदल आमी कृतज्ञ जाल्ले आसा की तशीच आयचे अनेक विशेष म्हळ्यार इडी कुमटे गांवचे 12 रामनाम जप सेंटराचे 25 कोटी जपसंख्या आज
योगायोगान पूर्ण जल असा ह्या बद्दल स्वाम्याले चरणाक अनंत अनंत कृतज्ञता समर्पण करत आता वेदघोषमुखेन आयचे स्वागत समारंभ प्रारंभ करका अशी हांव व्यंकटरमण देवस्थानाचे प्रधान अर्चक वेदमूर्ती वासुदेव भट आणि तांगेले तंडांक विनंती करता. भद्रं कर्णे विष्णुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवां सस्तनोर्भिर्व्यसेम देवहि तय्यदायुः. ॐ स्वस्ति इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्ति पृथिवी शिवन्तरिक्षं द्योनो देवी भवन्तु शिवादिशो नामो विद्युतपरिकान्तु सर्वदा शान्ति शान्ति शान्तिः. ॐ आता गुरुस्तुती अर्पण करका अशाऊ श्री वरमहालक्ष्मी भजना मंडली हांगेले विनंती कर. गुरुवर्य
श्राव्य रीतीनं परंपरेचे सर्व गुरुवरी आले स्मरण करसून दिवची तशी संगीत संयोजन कोरगेन प्रस्तुत केलेले आहे. तशी तांकां तबला साथ दिलेले रायकर सर आणि मुरली भटमामाक अनंत अनंत कृतज्ञता. तशी वरमहालक्ष्मी भजना मंडळीक अनंत अनंत धन्यवाद. आता शिष्ट संप्रदायाप्रमाणे सर्वांक स्वागत आणि प्रास्तावनेक दोन उत्तर उलोवका म्हणून देवस्थानाचे अध्यक्ष श्री लक्ष्मीदास नायक हांगेले विनंती. पिता लक्ष्मी भूदेवी दक्षिणे स्थिता पुरतः मारुति यस्य तं वन्दे वेङ्कटाधिप मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिबलं वरिष्ठं वातात्मजं वाकनरयुतं मुक्तं श्रीरामदूतं शिरसा नमामि. अखण्डमण्डलाकारं व्याप्तयेन चराचरं तत्पदं दर्शितं येनं तस्मै श्री गुरुवे नमः. श्री मुख्य प्राणांतर्गत गोपाळकृष्ण लक्ष्मी व्यंकटेशाक तशी पर्तगाळीचे मठाचे आराध्य देव आशिल्लो रामदेव वीर विठ्ठलांक नमन करून तशी पर्तगाळी मठ परंपरेचे सर्व गुरुवर्यांक श्रद्धा भक्तीन नमन करतेची व्यासपीठारी विराजमान जाले आशिल्ले श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश श्री श्री श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद चरणांक नटमस्तक जावन नमन करतेची स्वागत आणि प्रस्तावनेचे दोन उत्तर उलयता. मठाचे संप्रदायाप्रमाणे आम्ही वर्साक रथोत्सवाक आनी कार्तिक वनभोजनाक आमंत्रण दिवचे परिपाठ पयलीं दवरून आशिल्लो. तशीच हे वर्स बी आमी स्वाम्याक आमंत्रण दिल्लें जाल्यार पयलाचे कार्यक्रम निगतीत जाल्ले निमित्त स्वाम्यान हे परत आमकां रथोत्सवाक येवचें जायना म्हणून सांगिल्लें बी आसा. पहिला दिल्लें जलकीची आमी लिखिल्ली ना जाल्यार आमकां सोम्यान तेर जाले नंतर आमकां कुमटा मुक्काम दिल्ले. त्या बद्दल हांव सोम्याक 10 जाणां वतीन आनी गांवची कुमटा गांवचे वतीन भक्तीपूर्वक स्वागत करतात. हांगा आयिल्ले वैदिक वृंद सोम्या मठाचे सिब्बंदी वर्ग परगांवचे आनी गांवचे देवालयाचे अध्यक्ष आनी प्रतिनिधींक महिला वर्ग युवसेवा आनी वरमहालक्ष्मी व्रत समिती बांधवांक बी आनी समस्त महाजनांक हांव मठाच्या आडळीत मंडळीन तर्फीन प्रितीपूर्वक स्वागत करता. हे आमकां सोम्यान 6 दिवसाचे कुमटा मुक्काम मठाक मुक्काम दिल्लो. प्रति दिवस रामदेव वीर विठ्ठलाले पूजा आनी भिक्षा सेवा भाग्य अनुग्रह जातले आनी प्रति दिवस रामनाम जप अभियान वेळोवेळी चलतले आनी आमगेले मठाचे पुरुषोत्तम राम जप केंद्राचे आज वर्गीची 6,51,00,000 चिल्लर जप जाल्लो आसा. तशीच मठाचे अनेक केंद्र आशिल्ले जप केंद्र आशिल्ले रघुकुल सोम चित्रगी ते बी 1,05,00,000 क्रॉस जाल्लो आसा. संख्याक म्हाका खुशी जाते आसा. आनी सोमेले आयतार दिवस 9 गंटेरी सप्तमुद्रा धारणे आसा. ते कार्यक्रमां बी ओट्ट लोकांना येवका भागवहिसूका म्हणून विनंती. हे सर्व कार्यक्रमाक सर्व महाजनान सकल उपस्थित वर्गेन सहकार करता म्हणून हांव विनंती करता. श्री 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 श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज की पादपूजा. प्रथम जावन मठाचे प्रधान अर्चक जावन आशिल्ले वासुदेव भट हांणी पादपूजा अर्पण करता. त्यानंतर हनुम देवस्थानाचे अर्चक जावन आशिल्ले व्यंकटेश भट तांणी पादपूजा अर्पण करता. नंतर 10 जाणां वतीन श्री लक्ष्मीदास नायक हांणी पादपूजा अर्पण करता म्हणून विनंती. विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा श्रीराम निज सुता कृपा सागरा श्रीराम निज सुता कृपा सागरा वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा श्री
श्रीराम निजसुता नी कृपा सागरा श्रीराम निजसुता नी कृपा सागरा जन परिपाल सदमला शुभकरा नत जन मन तोष सुखकरा आश्रित जन परिपाल सदमला शुभकरा नत जन मन तोष सुखकरा माधव प्रिय परमहंस पावन चरिता माधव प्रिय परमहंस पावन चरिता विद्याधिराजयति कर संजाता वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा श्रीराम निजसुता नी कृपा सागरा श्रीराम निजसुता नी कृपा सागरा प्रतिपति पितदास सेवका बुधवरा प्रतिपति स्मृतिदात भयहरा रतिपति पितदास सेवका बुधवरा प्रतिपति स्मृतिदात भयहरा मेदिनी सुरानुता मुनिपागम चतुरा मेदिनी सुरानुता मुनिपागम चतुरा मोद विठ्ठल चरण कमल भ्रमरा वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा वीर विठ्ठल भकुत विद्याधीश गुरुवरा श्रीराम निजसुता नी कृपा सागरा श्रीराम निजसुता नी कृपा सागरा श्रीराम निजसुता विद्याधीश कृपा सागरा ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರ್ಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಪಾದದ ದರ್ಶನದಿಂದ ನಿಮ್ಮ ಪಾದದ ದರ್ಶನದಿಂದ ಪುಣ್ಯವರ್ಧನ ಪಾಪಹರಣ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರ್ಯರಿಗೆ
ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ಬಂದ ಕಳೆಯೊಯ್ ನಿರಾಕಾಂತ ಸಾವಿರ ಪದಕಮಲಾನಾಥ ದಾರಿ ತೋರ ಪರಕಾನಾಥ ವಿದ್ಯೆಯ ವಿದ್ಯಾಧಿರಾಜ ಬುದ್ಧಿಯ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಮಧ್ವರಾಯರ ಕರುಣೆಯ ಪಡೆದು ಮಧ್ವರಾಯರ ಕರುಣೆಯ ಪಡೆದು ನರನಾರಾಯಣನ ತಲದಲ್ಲಿ ನರನಾರಾಯಣನ ತಲದಲ್ಲಿ आता हांगा स्थळीय देवस्थानाचे प्रतिनिधी ह्या येवन स्वाम्याक हारार्पण कोरगेन कृतार्थ जावका. श्री शांतिका परमेश्वरी देवालयाचे प्रतिनिधी जावन घेवन कृष्णा बाबा पै, शांतेर कामाक्षी देवस्थानाचे प्रतिनिधी जावन घेवन नारायण आर शानभाग, म्हालसा नारायणी देवस्थानाचे प्रतिनिधी जावन श्री एम बी पै, कावूर कामाक्षी देवस्थानाचे प्रतिनिधी जावन श्री गणेश बाळगी, तशी मठाचे ऑडिटर श्री सुरेश गोळी, तशी कागाल देवकी कृष्ण देवस्थाना प्रतिनिधी जावन घेवन श्री मुरलीधर प्रभू, हेरवट्टा विठोब देवस्थानाचे प्रतिनिधी जावन गजानन किणी, तशी कागाल मठाचे प्रतिनिधी जावन श्री लक्ष्मीनारायण नायक, तशी हांगा स्थळीय देवस्थानाचे कोण प्रतिनिधी आयल असल्यार दैकोर न्हू तांणी मुखार येवका म्हूण विनंती. तशी मठाचे पूर्व मोक्तेसर श्री वसुदेव यशवंत प्रभू, श्री विष्णू बाबू शानबाग, श्री नरसिंह अण्णप शानबाग गोळी हांगा उपस्थित उरल्यार दैकोर न्हू मुखार येवन हारार्पण घोरगिन कृतज्ञता जावका म्हूण विनंती. सारस्वत पीठदी मेरेवा गौड सारस्वत पीठदी मेरेवा दिव्य गुरुಗಳ ಚರಣ ಕಮಲಕ್ಕೆ ನಮೋ 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 ನಮೋ. ವಿದ್ಯಾಧಿರಾಜರ ಕರದಿಂದ ಕುಶಾವತಿ ನದಿ ತೀರದಲ್ಲಿ ಉದಯವಾದ ಜ್ಞಾನದ ಕಡಲು ವಿದ್ಯಾಧೀಶರ ಪಾದ ಕಮಲಕ್ಕೆ ನಮೋ ನಮೋ ಗುರುವರಿಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪಾದ ಒಡೆಯರಿಗೆ ಬಂದ ಕಳೆಯೊಯ್ ನಿರಾಕಾಂತ ಸಾವಿರ ಪದಕಮಲಾನಾಥ ದಾರಿ ತೋರ ಪರಕಾನಾಥ ವಿದ್ಯೆಯ ವಿದ್ಯಾಧಿರಾಜ ಬುದ್ಧಿಯ ವಿದ್ಯಾಧೀಶ ಪರಮ ಪಾವನ ದರುಶನದಿಂದ ಪರಮ ಪಾವನ ದರುಶನದಿಂದ ಕಾಯಲೆಮ್ಮನು ಅನವರತ ಕಾಯಲೆಮ್ಮನು ಅನವರತ सद्गुरु विद्याधिराज सर्वांक आशीर्वाद करका अशी तांगेले चरणालेग हांव विनंती करता. आणि स्वाम्याले आशीर्वचना नंतर मंगल आरती वेंकटरमण देवस्थान आणि हनुमत देवस्थान मंगल आरती जातली. मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदन मंगलम देवकी पुत्र मंगलम गरुड़ध्वज श्रीरामं हनुमत सेव्यं श्रीकृष्णं भीम सेवितं श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थ संसेवितं भजे. ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्म. श्री गुरुभ्यो नमः. हरिः. कुमटा लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानांतू 1 वर्ष आम्ही पहिले नियोजन केलं हांतू तेन्ना हांगा मुक्कामाचे नाशिल्ले किंतु आमगेले पर्तगाळी मठाचे म्हळ्यार थंय मस्तीतले काम आनी चलत आसा तेणे आमी आलोचन केल्लें की प्रतिवर्ष माघ मासाचे शुद्ध सप्तमीक रथोत्सवा संदर्भारी
एक कुमटांत जावचें तसले रथोत्सवाक स्वामेले उपस्थिती उरचेक एक परिपाटू कित्याक म्हळ्यार नवमी दिवसाकूची आमगेले पूर्ण प्रज्ञे तीर्थ स्वाम्यान बांदिल तसले स्वामेल तेरो हांगा घडता. सो आमी हक्कान हांगा येवचेक जाता अशें कशें किंतु प्रॉब्लम कसन की म्हळ्यार केन्नाही आमगेले रथोत्सवांनी तिथी प्रमाणे येता. प्रति वर्ष माघ शुद्ध सप्तमी म्हळकुडेन रथोत्सव. आतां ते एकची तिथीक 3-4 कडेन रथोत्सव आसा. माघ शुद्ध सप्तमीक कुमटांतू रथोत्सव जाता. माघ शुद्ध सप्तमी दिवसाक वेंकटापूर आमगेले स्वमठांतू थंय रथोत्सव जाता. माघ शुद्ध सप्तमी लागीं आमगेले हळदीपुरांक वैकेची थंय आगमचाल जाल उरता. नवमी दिवसा तांगेले रथोत्सव. तशी माघ शुद्ध नवमी दिवसाक कटपाडीक थंय रथोत्सव उरता. माघ शुद्ध नवमीक मोग्गरनाडाक थंय रथोत्सव उरता आनी एक स्वामे. आतां मी खंय वचका आनी कशी मॅनेज करका. सो आमी आतां 4 वर्सांत जर तुमी पळयल्यार आमी मोग्गरनाडाक 11 वर्स मोग्गरनाडा दिले. तेजे पयले वर्स आमी हळदीपुरांक दिले. तेजे 1 वर्स आमी 2 पंथां कुमटाक दिले. सो अशी करून घेवन उट्ट लोकांक आमी मॅनेज करपा पडटा. ना आतां लोकांक कसं दिसता स्वाम कुमटा रथोत्सवाक या ना मारया, स्वाम थंय मोग्गरनाडाक गेले, स्वाम थंय कटपाडीक गेले, स्वाम हळदीपुरा गेले, कुमटाक या ना कसन आमचेर कोप वया. कसं कोप न्ही, उट्ट लोकांक मॅनेज करका. नाजाल्यार आमी कोणाक कशी हें करचें. तेतकून आमी ताका सांगलें तुमी पयले आयिल्ले ना तूं तशी उलयनाक मारया. नाजाल्यार तुमी लेट आयले म्हणून तुमचेर अपवाद येता. जर तुमी तशी उलयले री ना पयले स्वामी नियोजीत जाल्ले आमी कडेन री हे गेल्ले स्वामी पयले तयार आशिल्ले म्हणून तुमी लेट जाले म्हणून तुमी करेक्ट टायमार आयले. किंतु आमकां आमी हाजे पयले 2 पंथ हांगा आयल्याच 2022 की 23 हाका आयले. 1 पंथ आमी पर्तगाळींतल्यान येवन घेवन गेल्ले आसाच. 1 पंथ हांगा येवन घेवन सप्तमी रथोत्सव करून घेवन अष्टमीकची आमी कटपाडीक गेलेले आसा. नवमी तेराक आमी नाच हांगा. सो अशी कडेन नवमी तेर कोण वापस हांगा येवन घेवन आनी 2 दीस राबून आनी कडेन री आमी गेल्ले विशय आमकां गोत आसा. कडेन री हळदीपूर मोक्काम आशिल्ले हळदीपुरांक आमी फुल्ल दिले. कडेन 11 वर्स मोग्गरनाडाक दिले. सो उट्टू कडेन मॅनेज करून 1 रावंड जाले आनी नेक्स्ट आनी सेम पॅटर्न. सो अशी जावन घेवन आमकां हें जातात. तेतकून 11 वर्स आमी उट्टू कडेन खंय खंय रथोत्सवाक आमकां उपस्थिती दिवच्याक जालें ना थंय थंय आमी एक मुक्काम करून घेवन आयले. फॉर एन एग्जाम्पल आतां गोंगोळ्ळी फाल्गुण मासाचे शुद्ध सप्तमीक तांगेले रथोत्सव. किंतु आमी 11 वर्सां रथोत्सवाक आमी थंय नाशिल्ले. त्या निमित्तान आमी ताजे पयले मंगळूरतल्यान येताना आमी गोंगोळ्ळींत मुक्काम करून घेवन आयले. तशीच फाल्गुण शुद्ध सप्तमीक आमगेले कोडलमणेंत वैकेची रथोत्सव उरता. थंय वैकेची रथोत्सवाक आमी वचचेक जायना. तेतकून पयले वचून घेवन आमी थंय वास्तव्य करून घेवन आयले. तशीच आमचे कडेन दिसलें की वेंकटरमण देवस्थानाक 11 वर्साचे रथोत्सवाक येवचेक जालें ना. रथोत्सवाक तरी येवचें जालें ना जाल्यार वैकेची 11 वर्साची अंतीम तरी तांकां दिव्या म्हणलें एक कारणाक आमी हांगा आयले. आनी 11 वर्सां पर्तगाळी मठांतूची परमगुरू स्वामेले पुण्यतिथी आचरण करचे कशी आमी मनांत दवरून घेतिल्ले. किंतु थंय अणवाळपणाक नाजाल्यार आमी थंय गेले म्हळ्यार बाकी कामगारांक हांकां थंय उट्ट लोकांक राबून दवरका. काम थोडें कमी जाता. बाकीचे आमी करचे व्यवधान येता म्हणले उद्देशान काम तरी एक समजावो म्हणले उद्देशान कडेन खंय वचेत म्हूण दिसतना आमकां कुमटा मठा येवेत म्हणले आमकां एक दिसलें. दुसरे विशय कसन की म्हळ्यार आमी उट्टू कडेन जप करचे ते जप केंद्राक हांगा आनी उट्टू गेल्लो आसाच. मस्त जप केंद्राक आमी वचून घेवन आयले आसा. आतां पेंडींग म्हळ्यार खाली आमगेले महाराष्ट्रा लायन एक पेंडींग आसा. त्या सायड बेळगांव हुबळी धारवाड पुणा मुंबय ना उत्तर भारत थंय नासिक हांगा मात्र पेंडींग उरलें. बाकी ऑलमोस्ट कोस्टल रिजनांत आमी मस्तीतले जप केंद्र उपकेंद्र उट्टूची आमी कवर केले तशें जालें. एक थोडे एक 5-10 सेंटर एक कमी उरताले. तंतू एक म्हळ्यार आमगेलें हें एक देवस्थान आशिल्लें. हे कुमटा मठ आमगेले जप अभियाना मिटींग जाल्लेच ही कुमटा मठांतूची. येल्लापुरान जाले नंतर तदनंतर सेकंड मिटींग कसन आसा ते हांगाची प्रोजेक्टर लावन घेवन उट्टूची
जप केंद्रा लोकांक हांगा आपून प्रतिनिधी कापून घेणू कशी करका कित्या करका ह्याची मार्च म्हयन्यांतू ह्याची फाल्गुन मासांतूची तांकां कुट्टू लोकांक शिक्षण कशी करचें कितें करचें केन्ना आरंभ जाता एप्रील 17 आरंभ जावचें आशिल्लें ताजे 15-20 दिवसां पयले ह्याचीची देवस्थानांतू ह्याचीची स्टेजारीची आमगेले हांगा म्हळ्यार ह्याचीची वैर सभांगणांतूची हांगा मिटींग जाल्ले सो इतले कुमटा मठा तर्फेन आमकां सहकार मेळता आसा किंतु आनिकची आमी तांगेले पुरुषोत्तम राम म्हणल्या जप केंद्रांतू आमी स्वता उपस्थिती उरून राम नाम जप जालना आतां पर्यंत 25 कोटी जावन गेले कुमटांत आणि खाली ह्याचीची पुरुषोत्तम राम आणि आमगेले चित्रगी देवस्थान दोन्ही हांगा मेळून लागी 7.5 कोटी राम नाम जप आत पर्यंत जालेलो आसा सो ते एक उडगास दवरून घेवन कुमटा मठांतू जर आमी वास्तव्यांत असले म्हळ्यार कुमटा देवस्थानांतूची म्हळ्यार स्वामेल उपस्थितींतू सर्व ही जनांक एक राम नाम जप करचेक एक अवकाश मेळटा म्हणले एक दुसरं आलोचन दवरून घेवन आमी हांगा एक मोक्कामाचे एक अवकाश करून दिले नाजाल्यार अशें दिसतालें गांवभर आमगेल्यान कसन जाता की म्हळ्यार लागीं आशिल्लें दिसना केलो पंता केन्नाय फूल तुमी काडचे वता कळ आनी काडचे गेले उरतात मस्त लागीं गेल्यार माते वयरी कळ उरता तुमकां दिसना थोडे म्हापशा येयले म्हळ्यार कळ दिशा चाल करता आनी येद्रा गेल्यार आनी दिसना सो मस्त लागीं गेलतना केलो पंत दिसना आनी केलो पंता लागीं उरता आमी दुसरे कडेन सोदचेक वताचे आतां तूप लागीं उरता म्हळ्यार लोणी लागीं आसा तूप सोदचेक भायर वता तो ताजे अर्थ कसो की म्हळ्यार लागीं केन्ना तुमगेले लोणी आसा त्याची हूण केल्यार तुमकां तूप जालें गांवभर सोदचें नाका आमगेले तशी जाल्या परिस्थिती लागींच आमगेले कुमटा व्यंकटरमण मठ आसा थंय जप जालना आनी उठू कडेन करून घेवन आयले आमी सो आमकांय तें मनाक खाता आशिल्लें की कुमटा व्यंकटरमण मठा तर्फेन आमगेले केलो मस्तितले विशयाक आमगेले वक्कुटाचे विशय आसतना नाजाल्यार खंयचे तरी एक व्हड मिटींग घेत आसतना राम नाम जप अभियानाचे जावो ना अन्य खंयचेय विशया जावो तेन्ना आमकां कुमटा व्यंकटरमण देवस्थाना तर्फेन मस्तितले सहकार मेळ्ळो आसा त्या न्हयशीची आमगेले जिवोत्तम मॅगझीन ताजे केंद्र ऑफिसाची आमगेले कुमटा व्यंकटरमण मठ जावन घेवन आसा सो इतले तांणी आमकां सहकार दिता आसाची आनी 3 फेस जाले 330 दिवस जाले आनीकची मेन सेंटर ना जप केंद्राक आमी वचचेक आमकां जालें ना अनेक उपकेंद्राक आनी वचून आयले किंतु अनेक आमगेले जप केंद्र आसा तांतू पुरुषोत्तम राम म्हणले एक जप केंद्रांतू आमी आयिल्ले ना म्हणले एक मना खाता आशिल्लें किंतु हे एक 6-7 दिवसाचे वास्तव्यांतू तुमगेले वट्टूची राम नाम जप केलेल्या निमित्तान ते सर्व ही क्लियर जाता म्हणून घेवन आमी त्या उडगास दवरून घेवन हांगा मोक्काम दिल्लो आसा मुखावेले रथोत्सव मुखावेले कार्तिक महोत्सवाचे आमी मुखावेल पळयताच म्हळ्यार किंतु म्हळ्यार मुखावेल कार्तिकाक आमकां तेन्ना पर्तगाळी मठांतू बाकीचे धार्मीक कार्यक्रम आरंभ जाता कित्याक म्हळ्यार मार्गशीर्श मासांतूची आमगेले व्हड उत्सव थंय घडचे आसा त्या निमित्तान कार्तिक मासाचे मस्तितले आमकां अडचण आसा सो मुखावेल दिवसाचे आमी आतां कसनय सांगून दिनाची मुखावेल दिवस कशी अनुकूल आसा त्या अनुकुला प्रमाणेची आमी कुमटा मठांतू अवकाश करून घेवन दिता म्हळ्यार त्या न्हयशीची मस्त लोकान हे राम नाम जप अभियाना निमित्तान मस्त लोक वट्ट आयिल्ले आसाची आनी खाली कुमटा 12 जप केंद्रांतूची 25 कोटी राम नाम जप जाले म्हळ्यार हे आमकां एक तुमी एक भूषण दिलें म्हणून आमी लेखताची आनीक जालें ना जावचें आसा हेची स्पीड उर म्हळ्यार हे जालें स्वाम संतोश जालें आतां म्हणून घेवन टाटा बाय बाय करून गेले कश्ट म्हळ्यार तुमी सो केलो पंता तशी करताची सान आसतना बापय कितलेही बरे पर्संटेज घेतल्यार चेरडाक सवचेच ताणें 98 घेतल्यार सवता 99 घेतल्यार सवता 99.5 घेतल्यार सवता कित्याक की म्हळ्यार आतां एकदम प्रशंस केलें म्हळ्यार 99.5 आशिल्लें 89.5 आयल्यार कश्ट म्हणून घेवन त्यातकून आत्ताची आमी 25 कोटी जाल्यार स्वाम्यान प्रशंस केल्या म्हणून घेवन 25 कोटी भितर उरनाकाची थोडे आनीकची चड जावची तशी तुमी सहकार कराची आनी सर्व ही अत्यंत लागीं म्हळ्यार कुमटा पर्तगाळी मठाक कारवार वैके आसा नाम म्हणनाचें आमी किंतु आमगेले मुख्य केंद्र जावन आशिल्लें तसले कुमटांत अनेक भावीक जन हांगा आसाची तुमी सर्व ही लोकांना आतां कशी तुमी राम नाम जपाक सहकार दिल्लो आसा
तशी महोत्सवा संदर्भार वैकेची परतगाळी मठाक 11 दिवस कार्यक्रमांत वैकेची कुमटेकारान आमकां सहकार दिवका आणि ताजी रूपरेषा ऑलरेडी आतां चाल जाल्लो आसा. कसन करका कितें करका कसन जबाबदारी कितें वॉलंटियर्स हे ते उठूव आरंभ जाल्लो आसा. मुक्कावील दिवसांतू परतगाळी मठाचे आडळित मंडळी तर्फेन अनेक लोक हांगा परतगाळी कुमटाकी होन्नावरकी भटकळकी प्रत्येक जपकेंद्रा वचून वैयक्तीक जावन वचून गेनू थंय तांगेल विचार आनी करचे आसा. तेन्ना तुमगेले विचार आमगेले कमिटीचे सर्वही तुम्ही सांगले री त्या प्रमाणे एक बरे रितीर कार्यक्रम गांतून घेवच्याक आमकांही अनुकूल जाता. आनी आमगेले प्रतिनिधी मुक्कावील दिवसांतू तुमगेले संपर्कांत येताले. किंतु आयच्या दिवसाक अत्यंत भव्य रितीरी तुम्ही हांगा स्वागत केल्लें आसाची. आमकां एक मनान दिशिल्लें हांगा कन्स्ट्रक्शन एक जाता आसा ते कन्स्ट्रक्शना निमित्तान कसं तरी हे प्लस मायनस जाताल की म्हणलें एक आमकां एक मनांत आशिल्लें ते आमी अध्यक्षाला एक विचार घेवनूची ताका विचारलें मरे आमी आयल्यार आनी खंय तरी कन्स्ट्रक्शनाक हे जाताल की अडथळे येताल की कशें नाही कितें म्हणून घेवन आमी विचार घेवनूची कडेरी आमी हे निर्णय घेतले. जर कशें अडचण आशिल्लें आसल्यार आमकां तेन्ना दुसरे कडेन हें करता आशिल्लें. किंतु तांणी एक सहकार दिलें ना स्वामीन येवचेची आमगेलें कन्स्ट्रक्शन आमी कडेर पळयताची बट स्वामीन येवचेची म्हणलें एक हाजें ना आमी त्या धैर्यान हांगा आयले आनी तांणी वैकेची सहर्ष जावन घेवन स्वागत इत्यादी केले बद्दल आमी पुनः संतोष व्यक्त करता. म्हळ्यार आतां सर्वय जाणां तूं एक केन्नाय एक विशय कसन की म्हळ्यार आमी इतले जप करताची ना नित्य देवालय स्तोत्रपाठ करताची तरीही वेळोवेळी मध्ये कष्ट येवचे दुःख येवचे सुखय येता तशी वेळोवेळी आमकां कष्ट अडचण आर्थीक समस्या येता आरोग्य समस्या येता घरांत समाधान ना लेखील तशी काम जायना ना कुटुंबांतू हे एक्सेट्रा एक्सेट्रा यात उरता. तेन्ना एक प्रश्न येता इतलो आमी देवालांनी करता आशिल्लो आमकां इतलो कश्ट कितें दिवका आनी इतल्यांनी करना आशिल्लो व्यक्तीक तो आमगे किंता सुखान आसा अशी एक केलोपंत दिसता. आमी इतलो देवाल करून घेवन आमकां कश्ट तो कसोय देवाल करना अशी तो सुखान आसा आनी आमी करकावे अशें न्ही केलोपंत दिसता. केन्नाय पळया तुमी फातर घेवन मारची कोणा मारता तुमी आंब्याक मारता की ना आंब्या झाडारी तुमी फातर मारता न्ही वे की कारात्या रुखाक मारताची खंय मारता तुमी फातोरू आंब्या झाडाक मारता कारात्या कित्याक मारनाची हां तातूंत कोण देवाक मस्त गोड जावन घेवन उरता पळय तांकांची अशी फातर मारची येता. आंब्याकच फातर मारचे कोडूक केन्नाय फातर मारनाचे गोड अशी जावन घेवन आशिल्लें तशें आंब्याकच फातर मारचे. आंब्याक वयके दूख जाता ताकाय दिसता हांव इतलो रुचीकर आसा हांव इतलो बाकी कोणाक फातर मारनात म्हण म्हाका फातर मारताची म्हणून ताकाय दिसता. तातूंत जगतांत जर कश्ट चड येता आसा म्हूण लेखल्यार देव तुगेले बद्दल काळजी घेता आसा म्हणून घेवन तुमी लक्षांत घेवका. कोणाकोणाकची फातर मारनाची कारातेकांनी कोणें फातर मारनाची कुवाळे खाता कुवाळ सकल उरता फातर मार खा म्हूण ना बडे केलो भन्ता कसन की म्हळ्यार तुमी जास्तीन जास्त केन्नाय पळयल्यार आंब्याकची फातर मारची की हे करची की आमी करताची कित्याक की म्हळ्यार बरें दिसताना बरें खंयचे उरता ताकाची कश्ट दिसता. जगतांत हे एक परिपाट खंयचे बरें दिसता खंयचे दोळ्याक आल्हादकारक जावन घेवन दिसता. एप्पल दिस म्हळ्यार एप्पला फातर मारचे आंब दिस म्हळ्यार आंब्या फातर मारचे. सो अशी आमकां दिसता खंयचे बरें आसा ताकाची आमी फातर मारताची. तशी जिवनांतू आमी बरें करत आसाची आमकां बरें करतना आमकां कश्ट येता आसा म्हळ्यार ताजो अर्थ कसन की म्हळ्यार देव आमगेलो परिक्षा घेता आसा आनी त्या परिक्षेंतू आमी उत्तीर्ण जावका. त्या निमित्तान सर्व लोकांनी आतां राम नाम जप केले केलो लोकांक फल आयले केलो लोकांक फल आयिल्लें ना केलो लोकांक प्रत्यक्ष म्हळ्यार प्रतीक्ष करता आसाचे केन्ना फल मेळटालें केन्ना फल मेळटालें. सो तुमी कांय ताजे बद्दल चिंत करनाकाची खाली राम नाम जप करत उराची. आतां एक चिंत म्हळ्यार आमकांय चिंत चाल जालें की नंतर कसन सांगचें म्हणून घेवन 550 दिवस जाले. ऑक्टोबर 18 तारीखा नंतर ऑक्टोबर 19 तारीखा कसं नाही कितें म्हणून घेवन आतां ताका उठो हाका कसं नाही कितें आमी आनीक आलोचन केलें ना. आतां आमकां आलोचन केलें किंतु आतां सांगचें योग्य न्ही. आतां सांगलें म्हळ्यार आशिल्ले वैकेची विस्कळीत जावन वतालें.
सो पहिले एक अनेक 6 महिने अनेक फेस राम नाम जप जावं 440 दिवस जावं कडे 440 वोल्ट दिवे ताच्या पहिले नाका पहिले एक 440 दिवस जावं आणि 110 दिवस असा आणि तदनंतर हे जाता आता सर्व लोकांक ಗೊತ್ತಿಲ್ಲ प्रमाणे 333 दिवस ಅಂತೂ 356 ಕೋಟಿ ರಾಮ್ ನಾಮ್ ಜप ಜಲ್ಲಸ म्हळ्यार आम्ही ಲೆಕ್ಕಿಲಕ್ಕಿಂತ 23 ಕೋಟಿ राम नाम जप चड जाल्ले आसा केलो लोकांक मस्त दिसता आशिल्ले हे जायना मरे अशी तशी कोण करताची हे त्या म्हणून घेवन उट्टू हाका तुम्ही उत्तर दिले तुम्ही राम नाम जप करून घेवन कोण कोण उलयता आशिल्ले तांकां तुमीच उत्तर दिलें आसा आमी उत्तर दिवका म्हूण ना कोण कोण तेन्ना हे केलें हे जात की ना मरे 550 कोटी न्ही 550 लाख केले असल्यार जावन वता आशिल्लें 550 कोटी कशें न्ही कितें कोणा करता आनी कोण जबाबदारी घेताची तांकां भंय मारे एक सोम्यान आमचेर जबाबदार गेला आतां जात की ना म्हण आमकां गोतना आतां ना हांव वचका की कशें करका की सो मस्तीतले हे जाता आशिल्लें किंतु आतां आनी 30 दिवस केले री लागीं 1 वर्ष जाता मुकाविले एप्रिल 6 तारीखाक रामनवमी दिवसाक येवन घेवन 1 वर्ष जावन घेवन वता कितले बेगी 1 वर्ष जालें कितले बेगी राम नाम जप 3 फेस जाले कितले बेगी इतलो कोटी राम नाम जप जाले कोणाक गोतनाशी सरळ रितीरी रामदेवान पार कोन्न दिल म्हणची हेची एक उदाहरण पुरो आमगेल जिवनांतू इतलो होड आमी केन्नाय घेतिल ना केलो पण ते दिसता सकाळी आलोचन करचे ते रात्री न्हिदेताना एकदा आलोचन येवचे ते की कशी जाता कशी हे जाता पयलीं आशिल्लें म्हळ्यार स्टार्टिंगाक आरंभा दिवसाक मस्तीतले हे आशिल्ले जाता की ना कशी कितें लोक येता की ना म्हळ्यार फर्स्ट टायम हे कशें एक दिवस चालू करून घेवन सोडचेक जायना एक ट्रायल घेवे 30 दिवस लोक येता की ना कशें न्ही कितें 30 दिवस जाले नंतर निर्णय सांगे हे करचेक आमकां जायना एक पंत आमी ह म्हणका ना एक ना म्हणका दोन्ही ऑप्शन आशिल्ले आतां ना म्हणचेक आमगेले तरी तितले हे ना कित्याक की म्हळ्यार खंयचे रितीरी 550 वर्सां करूं का म्हणल्यार आमकां उद्देश आशिल्लो करचे आसल्यार 300 कोटी वैके करीत आशिल्ले 250 कोटी वैके करचे आशिल्ले ना 550 वर्साक 550 कोटीची जावका म्हण आमी लेखिले किंतु ताजे किंता चड राम नाम जप जाता म्हणल्यार एक विश्वासू समाज बांधवांनी दाखोवन दिल्लो आसा ताजे बद्दल ह्याची संदर्भात आमी संतोष व्यक्त करताची आणि कुमटा लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानांतू आमगेले हे अभियानाक मस्त सहकार दिल्लो आसा राम नाम जपाक मस्त सहकार दिल्लो आसाची जिवोत्तम मॅगझीन ताजे वैकेची कशें एक लोकांक पावूस तसल व्यवस्था त्या वैकेची हांगाची लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानांत घडत आसा प्रति एक अनेक विशयाक हे देवस्थानाचे एक संबंध आणि पर्तगाळी मठाक एक अविनाभाव संबंध जावन घेवन आसा मुकावील दिवसांतू अशी एक संबंध परस्पर अभिवृद्धी जायत वरका आणि लोकांड वैकेची अशीची देवस्थानांत येवन घेवन सहकार करका आमकां हांगाय एक मना हे आशिल्लें कुमटांतू कशी करचे हांगा एक सेंटर दिवका की थंय एक सेंटर दिवका की आनीक कडेन सेंटर दिवका की म्हळ्यार मस्त लोकांक एक कडेन एक कडेन कुलदेव एक कडेन मठ आतां कुलदेवा वचून घेवन जप करका की मठा वचून जप करका की उठू गोंधळ अशें आज तांणी वाट केले सकाळी कुलदेव रात्री मठ सो तांगेल इतल्या अनुकुला प्रमाणे कशी जाता तांणीची वाट करून घेतले सो तांणी वाट करून घेतले जेन्ना आमकां एक अनुकूल जालें नाजाल्यार हांगा वच थंय वच नाका हांगा कर थंय कर म्हळ्यार मस्तीतले आमकां आलोचन करतना मस्तीतले विचार येता आशिल्ले किंतु प्रत्येक विचार खंयचेहीची देवान सुखकर रितीन करून दिल बद्दल आमकां मस्त संतोष आसा मुखावेल दिवसांतू फंक्शनाक सर्व लोकांन उपस्थिती उरका आत्तां कशी हांगा लोक जनसागर आसा तशीच जनसागर आमगेल पर्तगाळी मठा फंक्शना टायमार येवका त्या निमित्तान पयलेची आमी डेट पयले अनाउन्स केले 1 वर्ष पयलेची आमी अनाउन्स केल्लो आसा तेन्नाच आमी मुहूर्त हे ते उठूची पंचांग कितलेही लेट आयल्यार वैकेची ताजे पयलेची एक एफिमेरीज म्हणून घेवन आसा ते एफिमेरीज काडल्यार उठूची गणित हे ते उठूची पळोवचेक मेळटा खंयचे अस्त कशें न्ही कितें सो पयले ते काडलेले हाजेन आमकां पयलेची अनाउन्स करचेक अनुकूल जालें सो त्या फंक्शनाक तुमी सर्व लोकांक मुद्दाम तेन्ना हेचीची स्वाम्याला आमंत्रण म्हणून लेक्चर ना कुमटा गांवांक आनी मठात सर्वही वैदिकांक हे स्वाम्या कडच्यान आमंत्रण म्हणून घेवन लेक्चर काडना आनी सर्व लोकांनी थंय येवचे पुरुषोत्तम राम म्हणून घेवन
तुम्ही हेका नामाभिधान दवरलं असा उत्तम रीतीरी राम नाम जप जाल्ला असा आत्तापर्यंत 6 कोटी जाल्ला असा आणि कची चड बहुसंख्येनं राम नाम जप जाताल म्हणल्यार एक विश्वास असा आणि हांग जावचे तसले राम नाम जपाक आम्ही वैकेची चढत्यान चढ उपस्थिती उरच तशी आम्ही अवकाश कोण घेताची मुकावेले एक 2-3 दिवस सतत कार्यक्रम असा फाय असा परांक असा आणि अवेराक असा ह्या 3 दिवस सतत जावन गेनो कार्यक्रमाचे एक संदर्भ असा तदनंतर आमकां थोडेची अवकाश मेळटा तांतू आमी येवन गेन मुद्दाम सहभाग जाताची तशी आयच्या दिवसाक वापस तुम्ही स्वागत इत्यादी केले बद्दल आम्ही संतोष अभिव्यक्त करताची देव सगळ्यांक बर घडवो तुमगेल घरांतू तुम्ही करता असले उद्योग व्यवसायांतू लक्ष्मी व्यंकटरमण देवस्थानांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेल आशीर्वाद परभाषणाच्या मी मंगल घडयताची श्रीकृष्णार्पणमस्तु. स्वामी महाराज की पद्मनाभनमोस्तुते वेङ्कटेश नमोस्तुते जय पद्मनाभनमोस्तुते लक्ष्मीकान्त नमोस्तुते जय